कृष्ण हरी। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंता। श्री ज्ञानेश्वर महाराज, स्वामी श्री स्वरूपानंद महाराज यांना नमस्कार करून, तसंच श्री सद्गुरुचरणी दंडवत करून आपण अभंग ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाच्या चिंतनाचा तिसरा भाग आता सुरू करूया। या भागामध्ये आपण अभंग चरण संख्या 54 पासून पुढचा काही भाग पाहणार आहोत। मी पुढचा काही भाग असं म्हणतो, चरण संख्या सांगत नाही आहे, हे कदाचित आपल्या लक्षात आलं असेल। त्याचं कारण असं की मी पहिल्या भागाच्या 11व्या अध्यायाच्या पहिल्या भागाच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं की आज आपण 53 पर्यंत अभंग चरण संख्येचा विचार करूया, पण 15 मिनिटाची मर्यादा पाळताना असं झालं की 53व्या अभंग चरण संख्येला पोचेपर्यंत 2 भाग पूर्ण झाले। त्यामुळे की किती बोलावं हेही आपल्या हातात राहत नाही, तेच बोलवून घेणारे आहेत। त्यामुळे आपण सुरुवात कुठनं झाली एवढंच पाहूया, जितकं होईल तितकं। आणि आपण सगळे जाणकार श्रोते अभंग ज्ञानेश्वरी घेऊनच याचा अभ्यास करता, त्यामुळे त्या चरण संख्या आपल्यासमोर दिसतील। 54 पासून आपण पुढे पाहतोय। इथे माऊलींनी आणि स्वामी स्वरूपानंदांनी श्रीमद भगवद्गीता धन्य आहे असं म्हटलं आहे। माऊलींनी त्याच्यासाठी बाप बाप ग्रंथ गीता असं म्हटलं आहे, आणि स्वामी स्वरूपानंदांनी धन्य तो श्री गीता ग्रंथ धन्य असं म्हटलं आहे। ग्रंथ कशाला म्हणतात, थोडंसं त्याचा विचार आधी करू। समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये ग्रंथ कशाला म्हणावं त्याचे काही निकष सांगितले आहेत। त्याच्यात ते म्हणतात की जेणे विषय वासना मोडे, की ज्याच्या अध्ययनाने विषयाची वासना जी आहे ती मोडून जाते, म्हणजे त्या वासनेतून आपण बाजूला होतो। जेणे धारिष्ट्य चढे, प्रपंचामधून परमार्थाकडे वळायचं असेल ना तर त्याला खूप धारिष्ट्य लागतं, धैर्य लागतं, निग्रह लागतो, त्याशिवाय वळता येत नाही। कारण आपण परमार्थ करायला लागल्यानंतर अनेक अडथळे येतात। त्याच्यातला पहिला अडथळा आपल्या घरच्यांचाच असतो की कशाला हे नको ते उपद्व्याप करताय, हे करायची गरज आहे का, आपली कर्तव्य केली की झालं, नीट राहिलं की झालं, आणखीन परमार्थ कशाला हवा, वगैरे वगैरे बरंच चर्चा होतात। खरं सांगायचं तर त्या चर्चांमधून बाजूला होऊन की तुम्ही काहीही म्हणा मी माझं करणार आहे, त्याला फार मोठं धैर्य लागतं। तसंच दुसरं धैर्य कुठे लागतं माहिती आहे का, की बाहेरचे हे विरोधक परवडले, पण आपण आपले जेव्हा विरोधक होतो ना त्यावेळेला मोठं धैर्य लागतं। तुका म्हणे तेथ मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी, तिथे आपलाच आपल्याशी वाद सुरू होतो। आणि त्यावेळेला तो युद्धाचा एक प्रसंग, जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, तसा तो युद्धाचा प्रसंग सुरू होतो। अगदी साधं पहा की पहाटे उठावं आणि साधना करावी असं सगळ्यांनी सांगितलं। ब्राह्ममुहूर्त चांगला, पण सकाळी जाग येताना आधी एक तर मुश्किल, आणि आली तरी पहिला विचार येतो आत्ताच उठायला हवं का, 10 मिनटं लोळून नाही का चालणार, म्हणजे तिथेच संघर्ष सुरू झाला ना। त्याच्यातनं बाहेर पडायला लागतं ते धारिष्ट्य। आणि जेणे परोपकार घडे, ज्याच्यामुळे परोपकार घडतो त्याला ग्रंथ असं म्हणतात। आणि समर्थांनी फार सुंदर सांगितलं की म्हणाले, मोक्षे विण फलश्रुती हे तो दुराशेची पोथी। ज्या ग्रंथाची फलश्रुती मोक्ष सोडून दुसरं काही असेल ना तर ती म्हणाली दुराशेची पोथी आहे, तो काही ग्रंथ नव्हे। म्हणून आपल्याकडे आपण सगळे ग्रंथ पहा, सगळ्या रचना पहा, त्या मोक्षापर्यंतच जातात। म्हणजे अगदी प्रणम्य शिरसा देवम पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम आहे, पुत्रार्थी लभते पुत्रान पण आहे, बरोबर आहे। पण पुढचं काय आहे, मोक्षार्थी लभते गतिम, म्हणजे ही अपेक्षा आमच्याकडनं सगळ्यांची आहेच की तुम्ही मोक्षासाठी प्रयत्न करा, मुक्तीसाठी प्रयत्न करा, अर्थात तुमचं स्वरूप ओळखायला शिका। आणि ते ज्याने दाखवलं जातं ना तो खरा ग्रंथ। आणि या ग्रंथातला
श्रेष्ठ कोण म्हणता येईल, धन्यता कोणाला म्हणता येईल, बाप कोणाला म्हणता येईल, तर तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. म्हणून त्यांनी असं सांगितलं की हा ग्रंथ अतिशय धन्य आहे. खरंच हा ग्रंथ धन्य आहे. थोडं विषयांतर करून एक मुद्दामून गोष्ट सांगतो. याच 11व्या अध्यायामध्ये पुढे आपण एक श्लोक पाहणार आहोत की ज्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांचं ते रूप पाहिलं आणि पाहिल्यानंतर अर्जुनाला काय वाटलं त्याचं वर्णन आलं आहे की एका वेळेला आकाशात 1000 सूर्य प्रकाशमान व्हावेत असं काहीतरी अर्जुनाला दिसलं. 11व्या अध्यायातला श्रीमद भगवद्गीतेतला 12वा श्लोक आहे. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता. हा जो श्लोक आहे तो मला सांगायचा भाग त्याच्यातला वेगळा आहे. अमेरिकेमध्ये लॉस ॲलॉमॉस या ठिकाणी अणुबॉम्बची पहिली चाचणी घेतली गेली आणि ट्रायलचा अणुबॉम्ब ज्या वेळेला फुटला त्यावेळेला एवढा प्रकाश तिथे दिसला की ज्याने ट्रायल घेतली तो शास्त्रज्ञ, त्याचं नाव आहे रॉबर्ट जे युंग आणि रॉबर्ट ओपेनहायमर. त्याच्यातला हा जो ओपेनहायमर आहे त्या ओपेनहायमरच्या तोंडातून हा 11व्या अध्यायातला 12वा श्लोक बाहेर पडला. रॉबर्ट युंगने तो ऐकला आणि त्याने विचारला ओपेनहायमरला की बाबा तू काय म्हटलंस आत्ता, तू काय बडबडलास, मला काहीच कळलं नाही. तेव्हा ओपेनहायमर असं म्हणाला की अरे मी आत्ता जे म्हटलं ना ते भारतातला एक गीता नावाचा ग्रंथ आहे, त्या गीता नावाच्या ग्रंथातला श्लोक आहे तो मी म्हटला आणि त्याचा अर्थ असा असा होतो. एका वेळेला 1000 सूर्यांचा प्रकाश किंवा 1000 सूर्य एकाच वेळी आकाशात प्रकाशमान व्हावेत वगैरे असा त्याचा अर्थ होतो. रॉबर्ट युंगने या सगळ्या गोष्टींवरती एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं नावच त्याने ठेवलं आहे ब्रायटर दॅन 1000 सन्स, SUNS. तुम्ही म्हणाल हे कुठनं सांगताय तुम्ही, कारण काय प्रवचनकारांवरती असतंच ते काहीही सांगतात आणि आमच्याकडे मग मराठीत म्हण पण निघते पुराणातली वांगी पुराणात. वानगीचा वांगी करून आम्ही तो शब्दप्रयोगही बदलून टाकला. असो, तर हे कुठे आहे त्याचा पत्ता मी मुद्दामून आपल्याला सांगतो. डॉक्टर जयंत नारळीकर या विख्यात खगोलशास्त्रज्ञांनी आकाशाशी जडले नाते नावाचा मराठीमध्ये ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथामध्ये हा संदर्भ आलेला आहे. जाणकारांनी अगदी मुद्दामून तो ग्रंथ उघडून पाहावा. या ओपेनहायमरनी केनेडी त्यावेळेला अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणाची सुरुवातसुद्धा जातस्य हि ध्रुवो मृत्युः या गीतेतल्या श्लोकाने केली होती. म्हणजे गीता किती श्रेष्ठ आहे की परदेशातल्या शास्त्रज्ञालासुद्धा ती गीता अर्थासकट पाठ करावीशी वाटते आणि तो पाठ करतो. इतकी गीता मोठी आहे. मी आत्ताचं उदाहरण दिलं, पुराण काळातली वगैरे उदाहरणं खूप आहेत, पण प्रचलित उदाहरण दिलं तर पुढच्या पिढीलाही जरा ते चांगलं वाटतं म्हणून मी आत्ता हे उदाहरण दिलं. ज्ञानेश्वर माऊली सांगतात आणि मग त्याचा भावानुवाद करताना स्वामी स्वरूपानंद सांगतात, तेथीची थोरवी वानू कैसी किती, की त्या भगवद्गीतेची थोरवी कशी सांगावी, किती सांगावी, का शंभूचीही मती गुंग जेथे, की भगवान शंकरांची मतीसुद्धा जिथे गुंग होते तिथे आपलं काय आहे. आता हा पुन्हा संदर्भ कुठे येतो बघा, तर ज्ञानेश्वरीच्या 1ल्या अध्यायामध्ये येतो. भगवान शंकर नित्य गीतेचं अध्ययन करतात आणि म्हणून पार्वती देवी त्यांना प्रश्न करतात की अहो तुम्ही सारखी सारखी गीता का वाचता. आणि तेव्हा भगवान शंकर तिला सांगतात, ते तर हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का रूप तुझे तैसे नित्यनूतन देखीजे गीता तत्व, की अगं हे तुझ्या रूपासारखं नित्यनूतन आहे, रोज वेगवेगळं काहीतरी त्याच्यातनं मिळत जातं, अशी ही भगवद्गीता आहे आणि म्हणून ती पुन्हा 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 अभ्यासाविषयी वाटते. म्हणजे ज्याची महती भगवान शंकरांनाही गुंग करून टाकते असा ग्रंथ, मग तो किती श्रेष्ठ असेल. मग आता आपण काय करावं, असं जर श्रेष्ठ असेल तर ते शब्दात सांगण्यापेक्षा काय करावं, तर म्हणाले आता जीवय भावे तया नमस्कार करावा साचार हेची भले, की जीवाभावाने त्या ग्रंथाला नमस्कार करावा हेच भले. आता पुढे विषय सुरू झाला. अर्जुनाला पाहायचं आहे विश्वरूप.
खरं तर मागच्या अध्यायामध्ये त्याने काय केलं आहे? स्वामी स्वरूपानंद 58व्या अभंगचरणामध्ये सांगतात, निजांतरी तेणे भोगीला प्रत्यय सर्वेश्वरमय विश्व सर्व, की त्याने अंतरी त्याचा अनुभव घेतलेला आहे की हे सगळं विश्व जे आहे ते भगवन्मय आहे, भगवंत सर्वांमध्ये व्यापून राहिलेत, हा अनुभव त्यांनी घेतला आहे. मागच्या अध्यायामधला अभंगचरण 639 पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो संदर्भ इथे आला आहे. तो काय आहे? परी तुची एक विश्वी भरलासी हे तो प्रत्ययासी आले माझ्या. इथे अर्जुन भगवंतांची बोलतोय आणि बोलताना सांगतोय की तूची एक विश्वी भरलासी, तूच एकमात्र विश्वामध्ये भरून उरलायस हे माझ्या प्रत्ययाला आलं आहे. तोच संदर्भ इथे घेऊन ते सांगतात, निजांतरी तेणे भोगीला प्रत्यय सर्वेश्वरमय विश्व सर्व, की सर्वेश्वरचे विश्व जे आहे ते या भगवंतानीच व्यापलेलं आहे, भगवंतच सर्वत्र आहे. आता त्याला इच्छा काय झाली आहे? तरी आता व्हावा तोची सर्वेश्वर बाहेरी गोचर लोचनांसी. आता तो मला माझ्या इंद्रियांनी अनुभवता आला पाहिजे. जो आतमध्ये अनुभवला तो आता बाहेर अनुभवता आला पाहिजे. इंद्रियांनी म्हणजे आता त्या इंद्रियातला डोळा, ज्ञानेंद्रियातला डोळा, त्या डोळ्यांनी दिसला पाहिजे. म्हणजे ते विश्व व्यापणारे परब्रह्म आता माझ्यासमोर सगुण साकार होऊन पुढे आलं पाहिजे. अर्जुनाच्या मनामध्ये ही इच्छा आहे, बरोबर आहे, पण त्याला धाडस होत नाही हे सगळं मांडायचं. हे मी देवांना कसं सांगू की मला अमका हवं आहे? हा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये आला आहे. का प्रश्न आला? अर्जुन विचार करतो. जसं नाटकामध्ये स्वगत असतं ना, स्वगत म्हणजे काय? तर ते पात्र स्वतःशीच जे बोलतं ते. आता ते जे काय बोलतं आहे ते फक्त प्रेक्षकांना ऐकू येतं, म्हणजे नाही तर आपल्याला कळणार नाही त्याच्या मनात काय चाललं आहे म्हणून. पण तिथे जी स्टेजवरती बाकीची पात्र असतात त्यांना ते ऐकू येत नाही. नाटकाची पुस्तकं वाचताना कदाचित तुम्हाला ते कंसात शब्द वाचायला मिळतील. स्वगत, उघड असे ते शब्द येतात. उघड म्हणजे आता ते पुढचं जे आहे ते आता तो समोरचा कोण समोर पात्र असेल ते ऐकणार आहेत. पण स्वगत म्हणून जे आहे ते फक्त प्रेक्षकांना ऐकायला येणार आहे, त्याच्या मनातले विचार, त्या नटाच्या मनातले विचार ऐकू येणार आहेत. तसं अर्जुनाच्या मनात काय चाललं आहे ते स्वगत आता आपल्यासमोर येणार आहे. स्वामी स्वरूपानंद ते स्वगत सांगताना असं म्हणतात, पूर्वी कधी कोणी प्रिय व्यक्तीनेही विचारले नाही देवासी जे. पूर्वी कुठल्याही प्रिय व्यक्तीने देवांना हे विचारलेलंच नाही मला विश्वरूप दाखवा म्हणून. माते लक्ष्मीहून काय जवळचा असे मी देवाचा सखा जरी. मी देवांचा सखा आहे, बरोबर आहे, देवांच्या बरोबरीने राहिलो, देवांना अगदी अरेतुरे केलं, एका शय्येवरती आम्ही झोपलो, एकत्र जेवलो, सगळं जरी असलं तरी माता लक्ष्मी इतकी माझी आणि देवांची सलगी आहे का? इतकी माझी जवळीक आहे का? तर नाही. आता हाही पुन्हा अर्जुनाचा विनम्र भाव आहे पहा. अर्जुनाची महती इतकी आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनासाठी एक शब्दप्रयोग केला आहे. अर्जुन म्हणजे सख्य भक्तीची मातृका आहे. म्हणजे सख्य भक्तीचा परमोच्च आदर्श जर कोणी असेल तर तो आदर्श म्हणजे अर्जुन आहे. असा अर्जुन तो म्हणतो, नाही मी काय पार्वती इतका जवळिकेचा नाही, परी तिजसीही नाही झाले धैर्य काढाया विषय देवाशी. अहो तिलासुद्धा धैर्य झालं नाही हा विषय देवांजवळ काढावा, देवांना सांगावं तुमचं विश्वरूप दाखवा. आणि ते धाडस मी करू का अर्जुनासमोर? हा प्रश्न आहे. अर्जुन अजून त्या द्विधा मनस्थितीतच आहे की मी विचारू कसं, बोलू कसं. अर्जुन आणखीन काय चिंतन करतो आहे, त्याचं स्वगत आणखीन काय आहे, हे आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायचं आहे. थोडी उत्सुकता आजच्या दिवसापुरती ताणून ठेवूया आणि आज थांबूया. ओम राम कृष्ण हरी.